करण्याचा इशारा आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। आंदोलकांना इशारा देखील देण्यात आलेला होता पोलिसांकडून की प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करू नका। मात्र आंदोलन चालू राहील आंदोलन हाणून पाडलेलं नाही। हे आज स्पष्ट झालेलं आहे की आमदार संजय गायकवाडला पाठीशी घालण्यासाठी शिवीगाळ करणारे आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। हा पुतळा जो आहे तो दहन करण्याच्या तयारीत हे कार्यकर्ते होते। आंदोलनस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली पाहायला मिळाली। राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी पुरोगामी कार्यकर्ते आपण सर्व गेले 4 दिवस महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे पाहतात। महाराष्ट्र जनता पाहते। एका 30 वर्षाच्या निष्पाप युवकावरती त्याला धमक्या देणारे संजय गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे संजय गायकवाड, गोविंद पानसरे यांचा अपमान करणारे आणि शिवाजी कोण होता या चांगल्या पुस्तकाची बदनामी करणारे संजय गायकवाड यांच्यावरती गेले 4 दिवस झालं पोलीस जे आहेत